तलाव भूसंपादन घोटाळा प्रकरणी तत्कालीन उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, अव्वल कारकून श्रीनिवास मुळे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार. उच्च न्यायालयाचा धनकार. चौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर. भूसंपादन घोटाळ्यातील संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त करा. डॉ. गणेश ढवळे, बीड प्रतिनिधी. बीड जिल्ह्यातील मेंगडेवाडी तालुका पाटोदा येथील तलाव भूसंपादन प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहारामुळे तत्कालीन उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, अव्वल कारकून श्रीनिवास मुळे तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि वकील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बनावट कागदपत्रे, खोटे अहवाल व बनावट सही शिक्क्यांच्या आधारे शासनाची दिशाभूल करून 1,46,35,777 इतक्या 4 रकमेचा अपहार करण्यात आला असून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ. गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी केली आहे. या प्रकरणी प्रशासनाने कारवाई टाळल्याने शेतकरी बाबासाहेब रावसाहेब मेंगडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात रीट याचिका क्रमांक 1804/2026 दाखल केली होती. न्यायालयाच्या निर्देशानंतर भूसंपादन प्रशासनाने सखोल चौकशी करून 29 मे 2026 रोजी आपला अहवाल बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे सादर केला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची शक्यता निर्माण झाली असून महसूल विभागात खळबळ उडाली आहे. मेंगडेवाडी तलाव भूसंपादनातील कथित गैरव्यवहार. पाटोदा तालुक्यातील मौजे मेंगडेवाडी येथील गट क्रमांक 100 मधील बाबासाहेब मेंगडे यांची सुमारे 1.5 एकर जमीन गाव तलाव क्रमांक 5 लामणतळ प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती. नियमानुसार प्रत्यक्ष संयुक्त मोजणी होणे आवश्यक असताना ती न करताच कार्यालयात बसून बनावट मोजणी अहवाल तयार करण्यात आला. त्यानंतर खोट्या सही शिक्क्यांच्या आधारे अंतिम निवाडा करून शासनाची 1.46 कोटीहून अधिक रक्कम परस्पर हडप करण्यात आली. या प्रकरणी डॉ. गणेश ढवळे यांनी मेंगडे कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेऊन तलावाची स्थळ पाहणी करून कागदपत्रांची पडताळणी करून त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते. तसेच दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून संपूर्ण रक्कम व्याजासह वसूल करण्याची मागणी त्यांनी केली होती. भूसंपादन घोटाळ्यात मोठे रॅकेट कार्यरत. डॉ. गणेश ढवळे यांनी बीड जिल्ह्यात भूसंपादनातील अशा प्रकारचे मोठे रॅकेट कार्यरत असून केवळ मेंगडेवाडीच नव्हे तर जिल्ह्यातील इतर भूसंपादन प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि संपूर्ण रॅकेट नेस्तनाबूत करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान तक्रारदार शेतकरी बाबासाहेब मेंगडे यांनीही बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची फसवणूक करणाऱ्या सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून अपहाराची रक्कम व्याजासह वसूल करण्याची मागणी केली आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतर सादर झालेल्या चौकशी अहवालावर आता जिल्हा प्रशासन कोणती कारवाई करते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. बीड जिल्ह्यामध्ये लघुपाट बंधारे विभागाअंतर्गत तत्कालीन उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, त्याबरोबर अव्वल कारकून श्रीनिवास मुळे आणि वकील यांनी संगनमताने बीड जिल्ह्यातले बऱ्याच भूसंपादन तलावामध्ये घोटाळा केलेला आहे. आज आपण पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी या गावामध्ये जर पाहिलं तर बाबासाहेब मेंगडे हे शेतकरी जे आहेत त्यांच्या शेतकऱ्यांमध्ये परस्पर तलाव खोदण्यात आला आणि 1.5 कोटी रुपयाचा तब्बल माळा उचलण्यात आला. संबंधित प्रकरणामध्ये आम्ही वारंवार जिल्हाधिकाऱ्यासमोर आंदोलन केली, जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले, मात्र जिल्हा प्रशासनाने त्याची दखल न घेतल्यामुळे शेवटी यांना न्यायालयात जावं लागलं आणि न्यायालयातून यांना न्याय मिळावा लागला. तर आमची अशी मागणी आहे की बीड जिल्ह्यामध्ये भूसंपादन घोटाळ्याचं हे मोठं रॅकेट आहे, त्यामुळे केवळ मेंगडेवाडी नव्हे तर बीड जिल्ह्यातल्या संपूर्ण जी प्रकरणं आहेत त्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि हे जे घोटाळेबाज आहेत त्यांच्याकडून ती रक्कम जी आहे ती वसूल करून शासन तिजोरी जमा करण्यात यावी, यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि हे रॅकेट नेस्तनाबूत करण्यात यावे अशी आमची मागणी आहे. क्रमांक 5 मेंगडेवाडी वगैरे ही जमीन आमच्या वडिलांच्या नावे असताना परस्पर अधिकारी आणि शेतकरी वकील यांनी मिळून 1,46,00,000 रुपयाचा मावेजा परस्पर उचलला. संबंधित तलावाच्या संबंधात आम्ही जिल्हा प्रशासनाकडे डॉ. ढवळे सरांसोबत खूप निदर्शने केली, पण आम्हाला त्यामधून काही प्राप्ती झाली नाही. शेवटी आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली. याचिका दाखल केल्यानंतर तिथून आमचा निकाल लागला आणि निकालामध्ये हे सांगण्यात आलं आहे कलेक्टर साहेबांना की अहवाल सादर करण्यात यावा. तर आता आमची कलेक्टर साहेबांकडे एवढीच मागणी आहे की उचललेला मावेजा परत भरणा करून घेण्यात यावा आणि डबल शासन नियमाप्रमाणे जे शेतकऱ्यांची जमीन जाती तशा प्रकारे मावेजा वाटप करण्यात यावा. काय ना तुमचं? माझं नाव आकाश बाबासाहेब मेंगडे.